नमस्कार, मी शुभदा, अर्निकाची आई. बांधणीच्या कवितांवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आईला बोलावलं कारण आज आपण बघणार आहोत रामरक्षेतली वृत्त. आपण वृत्तांचं कुठलंही गणित मांडण्याआधी वृत्त बदललंय हे आपल्याला कसं कळतं? तर चाल बदलल्याने कळतं. कुठल्याही लांबलचक श्लोकातली, स्तोत्रातली किंवा कवितेतली चाल बदलली की लक्षात येतं की इथे काहीतरी गिअर वेगळा पडलाय. आणि रामरक्षा आपल्या बहुतेकांच्या परिचयाची असते, म्हणून त्यात कुठली वृत्त येत आहेत ते आज आपण बघायचंय. ही कल्पना आणखीन एका कारणाने सुचली माहितीये काही. प्रथमेश, माझा मामे भाऊ, काही वर्षांपूर्वी एका सुभाषितांच्या स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. म्हणजे सुभाषितांची ती अंत्याक्षरी म्हणायचं अंत्याक्षरी होती. अट अशी होती की तुम्ही संस्कृत सुभाषितं म्हणायची आहेत, भेंड्या येतात आणि संस्कृत सुभाषितं म्हणायची आहेत, पण अनुष्टुप छंदातलं काहीही म्हणायचं नाहीये. आणि त्यामुळे तिची काठिण्य पातळी खूप वाढली, कारण संस्कृतमध्ये सगळ्यात जास्त काव्य अनुष्टुप छंदात लिहिलं गेलंय असं म्हणतात. तर माझ्या डोक्यात एकदम पहिला विचार आला की अरे, म्हणजे प्रत्येकाला वाटेल की रामरक्षा बाद झाली, पण तसं असणार नाही. शेवटच्या फेरीत अनेकांवर सारखा र येत होता आणि जेव्हा शेवटी प्रथमेश्वर र आला तेव्हा त्याच्या संघाने मिळून कुठल्या श्लोकाने जिंकले माहितीये का स्पर्धा? रामो राजमणी सदा विजयते, म्हणजे रामरक्षेतलाच सुभाषित, पण शार्दूल विक्रीडितातला, अनुष्टुप छंदातला नाही. तर रामरक्षेत अनुष्टुप छंद सोडूनही इतर बरीच वृत्त आहेत आणि सगळ्यात जास्त अनुष्टुप छंदच वापरलाय. सुरुवातीला तसा डिस्क्लेमरही आहे, पण आपण त्यातली आज इतर वृत्त सुद्धा बघूया. हे काही रामरक्षेचं सलग पठण नाहीये. आई जेव्हा रामरक्षा म्हणायला लागेल तेव्हा जिथे वृत्त बदलणार असेल तिथे मी अशी थोडीशी घंटा वाजवेन, तो पुढचा श्लोक म्हण, मी वृत्त सांगेन आणि त्यातलं आपल्याला काय माहिती आहे मराठीत किंवा संस्कृत मधलं सुद्धा असेल तरी, पण मराठी लोकांना परिचयाचं असलेलं असं. करूया सुरुवात रामरक्षेला. करूया, चला. ओम श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्. हे होतं श्रद्धरा वृत्त. किती छान लांबलचक वृत्त आहे ना, चांगली 21 अक्षरं येतात त्याच्यात. आणि त्यात मला माहिती असलेला मराठीतला म्हणजे आईच म्हणते त्या एका मिनी गीतेतला श्लोक आहे. मिनी गीता मी म्हणते, त्याला काय म्हणता तुम्ही? 18 श्लोक. 18 श्लोकी गीता. कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे, ऐक माझ्या विभूती संक्षेपे अर्जुना मी तुझ गुज कथितो, मी असे सर्वभूती. मी धाता विष्णू मी श्री शिवरवि निगमी, साम मी विश्वरूप माझी सर्वत्र सत्ता, जगी असुनी असे दिव्य माझे स्वरूप. असं हे श्रद्धरा वृत्त. मला बाकी फार गोष्टी मराठीतल्या यात माहिती नाही. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितून धनुर्बाणः पाणिन्नक्तं चरान्तकम् स्वलीलया जगत्रातुमाविर्भूतमजौ विभुम् रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदाम्
शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयौ दृशौ पातु विश्वामित्रः प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्रातामुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसि नाभिं जाम्भवदाश्रयः सुग्रीवेशः कटिपातु सखिनी हनुमत्प्रभु उरूरघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणः श्रीदः पातु रामौखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स चिरायुसुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतान् सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हर तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धौ बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामः श्रीलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाञ्जनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नौ रघूत्तमौ आत्तसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम्. हे झालं वृत्त रथोद्धता. माझ्यासाठी तसं अपरिचित असलेलं रामरक्षेतला मला हा श्लोक माहिती आहे आणि मराठीतल्या भरतावरच्या एका कवितेतला एक श्लोक फक्त होता. मोकळा करुनी कंठ ते धवा आठवून मनी जानकी धवा तेरडे भरतही तसारडे जोवरी नयन होती कोरडे. तुम्हाला रथोद्धतेतले इतर श्लोक माहिती असतील तर मला जरूर कळवा. मला आणखीन श्लोक माहित नाहीत. सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः वेदान्तवेदयज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः.
रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्घं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्. इथे पहिल्यांदा शार्दूल विक्रीडित वृत्त आलं. पण या श्लोकातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की पहिल्या 2 ओळी शार्दूल विक्रीडित वृत्तातल्या आहेत. म्हणजे आपलं स्वस्ति श्री गणनायकम, नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे, मंगलाष्टकांचं वृत्त. दुसऱ्या ज्या 2 ओळी आहेत त्या पुन्हा श्रद्धरा वृत्तातल्या आहेत. असं मी खूप कमी श्लोकांचं बघितलंय की पहिल्या 2 ओळी एका वृत्तात, दुसऱ्या बऱ्यापैकी वेगळ्या वृत्तात. पण रामरक्षेत हे 2दा येतं, त्यातली ही पहिली वेळ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. हे होतं वसंत तिलका वृत्त. आपला आहे भाग बांधणीच्या कवितांवर वसंत तिलकेचा. त्याची लिंक डोक्यावर देते, नक्की बघा. आणि आपल्या ओळखीचं काहीतरी यातलं म्हणजे केवढे हे क्रौर्य नावाची कविता आहे. क्षणोक्षणी पडे उठे परिबळे, त्या कवितेच्या शेवटी येणारं कडवं आहे ते वसंत तिलकेत आहे. मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पदलांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने. हे झालं शालिनी वृत्त. शालिनी वृत्तात मराठीतल्या त्याच भरताच्या कवितेतल्या ओळी आहेत बरं का. धिक्कारुनी गोष्टी मातेसी सांगे कौसल्येच्या ये गृहे सानुरागे त्या ते देखे जे धवा रामराय श्रीरामाचा शोक लोकीन माय. पण हे वृत्त सांगायची आणखीन एक सोपी पद्धत माहितीये का. आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा असलेला शांताकारम भुजगशयनम श्लोक आहे की नाही, तर त्याच्यात तू मधली 6 अक्षरं काढलीस, भुजगशयनम काढून टाकलंस, तर शांताकारम पद्मनाभम सुरेशम हे शालिनी वृत्त झालं. म्हणून याची चाल ओळखीची वाटते आपल्याला. विश्वाधारम मेघवर्णम शुभांगम, अर्थ बरोबर नाही होणार पण वृत्त समजण्यासाठी मधली 6 अक्षरं उडवली मंदाक्रांतीतली. शालिनी वृत्त. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे वृत्त झालं इंद्रवज्रा. इंद्रवज्रेतले खूप श्लोक आपल्याला माहिती असणार आहेत. कैलास राणा शिवचंद्र मौळी इंद्रवज्रेतला आहे. झालंच तर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा इंद्रवज्रेतला आहे. आणि श्लोकांचं सोड, जाहिरात माहितीये का तुला इंद्रवज्रेतली? कुठली?
पंचांग सोपे सुमंगल स्वभावे, भिंतीवरी काल निर्णय असावे. मी पहिल्या 2 ओळी मुद्दाम म्हटल्या नाहीत कारण त्या परफेक्ट इंद्रवज्रेत नाहीयेत. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. आणि आता रामरक्षेचा शेवटचा श्लोक पुन्हा एकदा अनुष्टुप छंदात. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. इति श्रीबुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रं सम्पूर्णम्. श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.